माहेरची जी सय आहे ती कमी होत नाही, पण माहेर आणि सासर यांचं एक अतूट असं नातं आहे. अशा सासर माहेरच्या अनेक गोष्टी आहेत, त्याबद्दल आता मी आणखीन काही नाही बोलत आणि आपण आता त्या गोष्टी जाणून घेऊया अलकाताई कुबल आठले यांच्याकडून आणि पूर्वीच्या पल्लवी आठले आणि आताच्या ऐश्वर्या नारकर यांच्याकडून. हा संवाद आपण आता त्याचा आस्वाद घेणार आहोत. काही क्षणातच आपण ह्याचा आस्वाद घेऊया. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आज तुकाराम बीज आहे, त्यानिमित्ताने फक्त आठवतं की संत तुकाराम महाराजांना सुद्धा म्हणजे ही उपमा द्यावीशी वाटली की कन्या सासुऱ्याशीच आहे, मागे परतोनी पाहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे की पुढे जे आयुष्य नवं आयुष्य खुणावत असतं तिला, पण त्याच वेळी माहेरची ओढ देखील तिला सय मागे खेचत असते. तर असं हे अतूट असं नातं आहे. आपण ऐकूया त्याबद्दल अलकाताई आणि ऐश्वर्याताई यांच्याकडून. नमस्कार. खरं तर आम्ही दोघी आत्ता इथे आल्यानंतरच एकमेकींना भेटलो, त्यामुळे हे असं गप्पा मारायच्या असल्या तरी त्याला थोडासा एक धागा पाहिजे, तर तो गप्पांना मजा येते त्यामुळे तसं धागा आत्ता काही आम्हाला बोलायला वेळच नाही मिळाला, म्हणून आम्ही वेगवेगळं बोलणार आहोत. सासूर वाशिण माहेर वाशिण असं वेगवेगळं. सगळ्यात आधी कराडे ब्राह्मण संघाला 100 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि सगळ्यांचे खूप 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 अभिनंदन. म्हणजे लिटरली असं वाटतं की इथे आल्यानंतर मला खरंच असे वाईब्स होते की घरी आली आहे मी, म्हणजे आपल्या घरी गेले, आईबाबांकडे गेले. कारण आत्तापर्यंतचा म्हणजे अनेक कौतुकं झाली, अनेक बक्षिसं मिळाली, पण ज्ञातीकडून मिळालेला आणि आपल्या माणसांनी केलेल्या कौतुकाचा हा पहिला क्षण आहे. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय आणि अगदीच आईबाबांकडे आल्यासारखं वाटतंय. कारण सगळीच आडनावं, सगळेच स्वभाव, सगळेच वागण्याच्या पद्धती सगळ्याच सेम आहेत. खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच मला इथे बोलावल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलकाताईंच्या हस्ते माझा सत्कार झाला. मला खूप 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 छान वाटतंय, कारण ज्या माऊलींनी आम्हाला चालण्यासाठी पाया घातला, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईंनी जे काही त्यांनी कार्य केलंय किंवा जे काही काम केलंय ते इतकं अमूल्य आहे की त्या बेसवर, त्या पायावर आम्ही अजूनसुद्धा काम करतो, अजूनसुद्धा बरीच प्रोजेक्ट्स वर्क होतात. पश्चिम महाराष्ट्र हा अख्खा अलकाताईमय झाला होता आणि त्यांनी म्हणजे खूपच तिथे त्यांनी त्यांचं योगदान तिकडचं त्यांचं खूपच महत्त्वाचं आहे. आणि अशा व्यक्तीच्या हस्ते, आणि जिला मी बघत आले, जिला मी मनातल्या मनात आदर्श मानत आले की आपल्याला असं व्हायचं आहे, आपल्याला असं दिसायचं आहे, अशा फिल्म्स करायच्या आहेत किंवा हे छान वाटतंय, हे गोड वाटतंय. आणि मला असं वाटतं की अलकाताईंना माहीत नाही, पण मला खूप वेळा असं टोकलं गेलं की तुम्ही टिपिकल फिल्म करता, तुम्ही रडारडी फिल्म करता, सोबर भूमिका करता. पण मला असं वाटतं की ह्या चित्रपटांमुळेच कुटुंब व्यवस्था टिकली. कुटुंब व्यवस्थेच्या बद्दल पॉझिटिव्हली सकारात्मक भाष्य करणाऱ्या अशा ह्या फिल्म्स होत्या की काय वाईट आहे आपल्या कुटुंब व्यवस्थेत, काय सुधारायला हवंय. आणि त्याचबरोबर एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा आपण थोडीशी ॲडजस्टमेंट केली, आपण थोडं समजून घेतलं एकमेकांना, तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं, असे दोन्ही संदेश देणाऱ्या ह्या फिल्म होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या कला जगतात. त्यामुळे मला खूप छान वाटतं की अलकाताई तुमच्या हस्ते मला हे बक्षीस मिळालं. आता गप्पांच्या बद्दल मला आता तसं पटकन आठवत नाही काही, पण मला एक मात्र नक्की वाटतं की आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्याला एक एक अनुभव येत राहतात आणि मग आपल्याला जाणवतं की अरे आपले संस्कार चांगले होते म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीत निभावून गेलो, किंवा अरे आपले संस्कार चांगले होते म्हणून इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा आपली पावलं डगमगली नाहीत. तर ते संस्कार चांगले होते, ते संस्कार कुठे झाले, तर मला असं वाटतं की ते संस्कार आईबाबांनीच केले ना. म्हणजे आईबाबा पहिले आपले संस्कार करतात, मग शाळा करते आणि मग आपल्याला जे अनुभव येतात ते आपल्यावर संस्कार करतात असं मला वाटतं. तर माझ्या आईबाबांनी जसं मगाशी सांगितलं, आमची अगदीच मध्यमवर्गीय फॅमिली आहे आणि बाबा माझे रिझर्व्ह बँकेत स्टाफ कॅन्टीनमध्ये सुपरवायझर होते आणि ते तिकडनं म्हणजे ते फोर्टला कामाला होते, आम्ही डोंबिवलीला राहायला.
आणि मग काहीतरी एक पॅरलल व्यवसाय पाहिजे म्हणून आम्ही पुस्तकांचं दुकान सुरू केलं. आणि बाबा मला आठवतं की फोर्टवरून अशी खूप मोठ्या मोठ्या बॅगा त्या डोंबिवलीच्या गर्दीत असे घेऊन पुस्तकं घेऊन यायचे, कारण का तर तिकडे थोडे 2 पैसे कमी पडायचे आणि इकडे विकली तर ती मार्जिन जरा जास्त असायचं, त्यामुळे ते तिथून पुस्तकं आणायचे. त्यांच्या कॅन्टीनमध्ये सूप खूप छान असायचं, त्यामुळे ते तिकडनं बाटलीभर सूप माझ्यासाठी घेऊन यायचे. तर असं खूप गोष्टी आहेत. आणि मला मुळात असं वाटतं की आईबाबांनी मला खूप लॅव्हिश बालपण दिलं नाही, पण इतकं अमूल्य बालपण दिलं. म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूबवर पण मी बरेच माझे लेख वाचते की मला नॉस्टॅल्जिया आहे आणि मला त्या प्रत्येक क्षण ते सगळे माझे आठवतात की काय घडलं, कसं घडलं. आणि त्या अजून स्मरणात असलेल्या गोष्टी, स्मरणात असलेलं चांगलं बालपण, सुखद बालपण असं माझ्या आयुष्यात आलं, ते आईबाबांमुळे आलं. मला एक छोटूसा किस्सा आठवतो. आम्ही चाळीत राहायचो. 5-5 घरांच्या 2 चाळी समोरासमोर होत्या, मध्ये अंगण होतं. आणि खेळायला तसं खूप असलं तरी घरातल्या घरात खेळायला आमचं एक गोदरेजचं कपाट होतं, त्याच्यावर मी खडूनी शिक्षक टीचर खेळायचे. तर बाबा मला नेहमी खडू आणून द्यायचे, पण पांढरे खडू आणून द्यायचे. आणि मी शाळेत मॉनिटर होते, त्यामुळे ते बजावून सांगायचे की शाळेतून खडू वगैरे घेऊन यायचं नाही, हां, मी तुला आणून देईन, तुला काय वाटेल ते, पण तिकडनं तुकडा बिकडा असं काही घेऊन यायचं नाही. तर मी म्हणायचं की हां, हो, चालेल. तर एक दिवस मी कलर्ड चॉक्सनी, रंगीत खडूंनी काहीतरी शिकवत होते माझं मी. कोणतरी मुलं बसले, तसं गृहीत धरून खेळ चालला होता. तर बाबांनी पाहिलं, तर ते म्हणाले की हे कुठून आणले खडू? तर माझं झालं की नाही, असेच आले, म्हणजे मला दिले, बाईंनी दिले वगैरे, असं सगळं झालं. ॲक्च्युली झालं होतं की मी जेव्हा बाईंनी मला खडू आणायला सांगितले होते ऑफिसमधनं, तेव्हा मी ऑफिसमधनं खडू आणायला जाताना कलर्ड चॉक्सचा बॉक्स पण तिथे समोर होता. तर मला असं आलं की 2 घ्यावेत, गुलाबी, हिरवा वगैरे, आणि मी घेतले होते. तर बाबा म्हणाले हे कुठून आणले वगैरे, सगळं झालं. मग त्यांना ते पटलं नाही आणि ते खोटंच होतं जे मी बोलले होते. आणि शाळा आमची अगदीच एक रस्ता क्रॉस करून, म्हणजे आई मला डबा खिडकीतून द्यायची, इतकी जवळ होती. तर म्हणे चल तू ते खडू घे आणि चल. बरं, आमची शाळा सुटली होती, मोठ्या मुलांची शाळा सुरू झाली होती, साधारण 3री-4थीत होते मी. तर म्हटलं आता 2री शाळा सुरू झाली असेल, चल तू उठ, असं म्हणून मला घेतले ते खडू उठत. किती 3 खडू असतील का, असं पण नाही की अख्खा बॉक्स घेऊन आले होते, 3 खडू असतील. तर चल, घेऊन चल. मग मी घेऊन गेले. मग बाबा रस्त्यावर उभे राहिले, आमची अशी शाळा होती पॅरलल. तर इथे जे वर्ग होते तर म्हणाले की जा, तिथूनच आणलेस ना, ठेवून ये तिकडे. तर मला इतकं लाजिरवाणं झालेलं की आता ह्या सगळ्या मोठ्या मुलांसमोर जाऊन मी खडू ठेवणार, त्यांच्या बाईंना मी ओळखत नाही, त्या बाईंसमोर मी खडू ठेवणार, म्हणजे त्यांना कळणार की ते मी चोरले होते. तर मी ह्यांना खूप नाही, मी उद्या ठेवते, मी उद्या शाळा सुरू झाली की ठेवते. नाही, तू आत्ता जा आणि ठेवून ये. त्याच्यात मी गेले आणि त्या बाईनं सांगितलं की मला असं ठेवायचे खडू वगैरे. झालं, ठेवून आले. ठेवलेच, हो. मग आल्यानंतर ते मला म्हणाले की कधीही आयुष्यात कधीही लक्षात ठेव की जी गोष्ट आपली नाही ती आपण घ्यायची नाही. आणि हे वाक्य माझ्या इतकं डोक्यात फिक्स्ड बसलं की जी गोष्ट, मग एखादी गोष्ट, एखादं, आता आपण आजूबाजूला बघतो, एखादा देश असेल, एखाद्याचं मन असेल जे त्याने आपल्याला दिलेलं नाही आहे, तर जी गोष्ट आपली नाही ती आपण घ्यायची नाही, ती त्याच्याकडेच ठेवायची. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं माझ्या आईबाबांनी मला घडवलं. आणि मला असं वाटतं की जसं शिक्षण देत त्यांनी मला घडवलं, तसंच एक चांगलं माणूस म्हणून मला घडवलं. त्यामुळे मी खूप कृतज्ञ आहे त्यांच्याप्रती की ह्या समाजात वावरताना, आमच्या ह्या सगळ्या खोट्या फील्डमध्ये वावरताना सुद्धा मी खरेपणाने वागू शकते. मी कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही प्रलोभनांना न बळी पडता मी माझ्या पद्धतीने, ज्या पद्धतीत त्यांनी मला घडवलंय त्या पद्धतीत राहू शकते. हे मला वाटतं की माझ्या आईबाबांनी मला दिलेलं एक काय म्हणू, गिफ्ट आहे, एक त्यांनी केलेलं माझ्यावरचे संस्कार आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. आज आपल्या लोकांसमोर बोलताना मला खूप छान वाटलं. आणखी जाता जाता एकच सांगायचं आहे की आपण बायका, महिला दिनाचा कार्यक्रम आहे म्हणून विशेषतः मला आठवलं की आपण बायका आपल्या संसारात खूप गडबड करत असतो, खूप कामं करत असतो, म्हणजे सगळ्या कुटुंबासाठी जगत असतो, आपल्यासाठी जगायचं कुठेतरी राहूनच जातं. आणि आपण वाटतं की नाही, ह्याचं झालं ना, ह्याच्यात मला आनंद आहे, त्याचं झालं ना, त्याच्यात मला आनंद आहे. पण असं प्लीज करू नका. वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसाठी खूप छान 4 क्षण जगा. आणि कुठल्याही टप्प्यावर व्यायाम करा,
स्वतःच्या तब्येतीला जपा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही सगळे आईबाबांच्या वयाचे आहात म्हणून सांगते, माझ्या आईबाबांना मी खूप रिक्वेस्ट करते की डोंबिवलीपर्यंत माझं येणं होत नाही, तुम्ही प्लीज ठाण्यापर्यंत नाही तर बोरिवलीपर्यंत या. पण ते ऐकत नाहीत, कारण त्यांना त्यांचा हेका सोडायचा नाही आहे. तसं जर तुमच्या बाबतीत असेल तर प्लीज आपल्या मुलांचं ऐका आणि एकमेकांच्या सोयीचं जे असेल तिथे राहायला जा, कारण आम्हाला पण तुमची काळजी घ्यायची असते, आम्हाला 24 तास तुमच्याबरोबर राहायचं असतं. मग हे डिस्टन्स, हे ट्रॅफिक, ह्याच्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचायलाच वेळ जातो, त्यामुळे कुठेतरी ते अंतर येतं. तर प्लीज, म्हणजे माझ्या आईबाबांना सांगून मी थकले, पण तुम्ही जर समजून घेतलं आणि मान्य केलं तुमच्या मुलांचं म्हणणं तर खूप छान होईल. सो थँक्यू सो मच. भेटत राहूया. खूप छान.